झोपलो तो मामा पळायच्या मार्गावर आहे. चला आणि आता एक आहे दुसरं आता रे जायला ही कवड्या नव तो भारतातला सर्वाधिक मण्यार आहे. तो मनेर आहे. मग काय आहे? आम्ही अरे ह्यो मण्यार साप आहे, ह्यो मेलाय. हा हा त्याला दुसरा चावला आत एक आहे. तिथे मुंडकं काढून आत मनार गेली. साप आहे, इस्कट आहे आणि त्यात विषारी साप. तो त्याला चावलाय मग तो नाग असणार आहे. ते नागच असणार. आणि ह्यो मण्यार भारतातला सर्वाधिक हा मण्यार विषारी साप आहे. हा खाद्यला आहे. कुठल्या होलात आहे? तिथे पुढं जाय बघा ते. पलीकडं 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 पुढं. कुणी का डालता भैया भाई? ते तिथनं जेव्हा ते बेळवतो तिथंच मुंडकं काढून त्याला धरून खायला लागलो त्याला. आणि आत गेलो. आत गेले आम्ही. पाहिलीवर मोडून लावताय मला उचलायला. करक भरल्या. हा. मग इकडे आले नाही तर इकडे कवा दिसून नव्हतं आणि मिडकोळी गळलं होतं जरा आणि सोडलं मिडकोळी ना आतच गेलं. लागलो एवढं थोडं वर काढलो. न मी तिथं बसतो जरा ओढ लागणार. माझ्यातला जीव गेलाय. मग काय करायचं कसं करायचं? नाही साप धरतो की 10-15. मुरुम कोण ओढायचं एकटो आईले जरा ओढ. सपळी जागेला कुठला आता दाटली तर एवढं दाटण पण आहे. मित्रांनो मण्यार साप ज्याला मारलंय नाग दडून बसलेला आहे. नाग दडूनच बसलाय आणि हा मुरुम आहे भरपूर. जरा कमी एक राहिली आहे. महाराजच काढणार तिकडून येऊन आपण वडलेल्यात बसले होते. नाही रे बसत तसं भैया. मी रोज सापच धरतोय, एक का 10 धरतोय. चला कवड्या साप म्हणतो. सगळ्यात विषारी साप तो मेलेला. लई विषारी साप तो नाग असेल. तेवढे ह्याच्यामध्ये असते ना ते पांढरा सरळ भिंतीवर चढणारा पांढरा आणि ह्यो म्हणणार आहे. आणि तू सरळ म्हणणारला काय म्हणतोयस? कवड्या. लय वाव असतो. हे आता दगड उचलणार मामा, पारण पाडणार, ढकला वरनं सगळं आणि मग ओढून घ्या इकडं. जवळ जाईल तसं पळायला बघतंय का ते? नाही नाही आई तसं बसलं येतय साप. साप त्याच्यात बसला असेल. मामा म्हणत असताल टेन्ना पडतोय. नाही म्हटल्यावर जोमान लागलं की रे मामा. धामा नाही म्हटल्यावर म्हटलं मामा जोमान लागलं की पोखरायला. आणि जास्त आमच्याकडे साप तसं नसतं ते धाम. नाग आहे, ढीग नाग आहे ती तुमची. सातपुती वस्ती आहे ना. हा काळ्या रानात. आणि मित्रांनो बघ हा? ही वेळा त्याच्या मुंडकं काढून आता आणि आत खाली गेला की खाली काय खाली खाली आता तो बॉम्ब साप टाकला तिकडे. आता तोंड आहे खाली. हा आता तोंड पडते ते खाली. आम्ही वरनच पडते पलीकडे पलीकडे गेला असेल. पलीकडे तो हा तिथं आहे बघा. तिथंच आहे. हा पडा. नाही हो हा? नाही हो तुम्ही खाल्लं काढा. एवढा सुकानं साप घाबत असताना लय धरला असत. आता राशन काय नाही. सोनपुरले मण्यार साप मारलाय. नाग आहे वाच हुडकाल्यात. साप हुडकालोय. हा
त्याला मारलंय त्या सापानं ह्याच्यात घुसला या हाय की आत्ता दिसला होता. इथं खोल डबरा आहे, तिथं खोल डबरा आहे, तिथं तिथं डबरं कशाला काढले? तिथं डबरं जाय ना का ते नाही सोडा, वरनं मोकळं करायचं थांबा जरा. वरनं मोकळं करा. अण्णा ते वरलं वडा. साप खाली गावतोय. साप दिसला की ते पडतंय वरनं. साप दिसली म्हणायला नदीची म्हटल्यावर यायला पाण्यात ते दगड काढा. अण्णा काढून घेऊ काय? हो, इथं आहे बघ. हा आहे का साप? हा बघ. कुठं दिसतोय? बघ ये मग तिकडे तोच तो ठेव. कुठं आहे जाऊ की भैया? त्या दगडाच्या खाली हल्ला आले. ह्या हा मोठ्या खाली काढ. हा साप आहे. हाय 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 त्याच्या खाली आहे. हा त्याच्या कुठं खाली आहे? ही काय ही दिसते त्या दगडाच्या खाली आहे. ती बारीक खडे आहे पलीकडे साईडला आहे बघा. खडा आहे ना ते पलीकडे आहे. जरा दिसते बघा. होय शेपटी गेली आता इकडे. हा. तुमच्या पायाकडे गेले तिकडे. धरलाय तुम्ही आले बघ. जाऊ का? 10 मिनिट आहे. मण्यार खाल्लाय विषारी आणि हा नाग आहे मित्रांनो. नाग आहे नाग. हा ना काय किती सेफ जागा आहे त्याला बसायला. कळलं कळलं का सगळ्यांना? पण एवढा मुरुम काढायला लागला. हो ना काय हो. फणा काढा लागले. फणा आता काढा लागले. आहे का दडले. तिच्या आत गेले. काय तुम्हाला खुलं करू काय? खुलं करू काय ते खाल्लं? काटकी लेली खुलं करू काय? एक काट. आता तुमचं काम संपलं हो, आता माझं काम नाही. नागा जाय काका. नागा आहे. ताकद लावते काय? धरलंय त्यानं. दगडाखाली गेलाय. हित बालगड न्यारी झाली दगड आहे. दगड काढा. खाली खाली खडायत बघा इकडे अलीकडे. ढासळतंय हो. दमा दमा हो थांबा थांबा. त्या अंगावर चालली. हा, अंगावर जाईल. त्याच्या अंगावर चाललाय. ही पडतंय वरला. एक मिनिट माझं मला घेतो थांबा. तसंच धरा तुम्ही. माझं मला घेतो हे महिन्याला. जरा पडत येत नाही. हा. दमा हा लोणारवाडी येथील सातपुतेमळा वस्तीवरती हे दगड काढ घ्या आता ना. आता तीन धरले ती काय करते आता? चिरण सिद्धू खोत यांच्या घरी. आजीतून बरणी आहे का ना? बरणी प्लास्टिकची प्लॅस्टिकची भरणी घेऊन या काकू. बाबूनानं कष्ट केलं. बाबूनानामुळे साप निघाला. माझा भा आला असता तर मला निघाला नसता. नसता. त्या प्लंबर वाद्या ते दगड घे आता बाबू. तुमचं नाव काय साहेब? सरपंच सर्पमित्र पाटील. पाटील साहेब कुच्चीगाव. आणि ते दगड हाताने काढ घ्या. कुर्चीगाव. बाबूनानं पण डेअरिंग वाटला होता. लय बसला मी. ते दगड घे बरं. तो दगडवाडा हाताने येत आहे अहो, तुमच्याकडे. तोड तिथं जाई. नाही दे बाबूनानं वडा. निघला. हा नाग आहे. हा मण्यार साप खात होता. त्या दिवशी हेच होतं मग. तो मण्यार.
चला त्या 2 दिवसापूर्वी पण दिसला होता म्हणून काकूला. नाव काय सर तुमचं? तुमचं नाव काय? भीमराव खोत म्हणून आहे. हा मंड्यार साप तब्बल मुले दोन्ही आर्मीमध्ये आहेत आणि वयस्कर आहेत. दोन्ही आईवडील म्हणून टाकलेलं होतं. तब्बल 2 वर्ष झालं म्हणून टाकलेलं होता. हा मंड्यारला जो भारतातला तुम्हाला व्हिडिओद्वारे तुम्हाला फरक दाखवला जवळ गेलो खाली मी कवड्या साप समजत होतो. खाली बसले. आणि मित्रांनो हा नागातला आणि हा मेलेला डेड झालेला मन्यार आहे. याची मी तुम्हाला जवळून दाखवलेला. हा प्लंबरवाला म्हटला की विजूभाऊ कवड्या साप आहे त्याला मारला. हा कवड्या नाही आहे. हा जवळून तुम्हाला दाखवला जवळ. कशाचे डॉट आहेत बघा. काळा चकचकीत आणि पांढरे व्हाईट पट्टे आणि या विषारी नागानं त्याला मारलेला होता. तो असं चलबोलून खाल्ला त्यानं आणि शिकार करत असताना प्लंबर वर चढलेला होता. त्यानं लक्ष दिलं जवळ गेलं. आणि याचे जे डॉट आहेत मित्रांनो, हे जे डॉट आहेत हे नागातला आणि मन्यारमधला तुम्हाला फरक कळला की या विषारी नागानंच हा मन्यार मारलेला आहे. आणि हा भारतातला अतिविषारी नागाच्या 10 पट विषारी जो मन्यार साप आहे तो हा आहे. आणि याचं न्यूरोटॉक्सिक विष आहे ते नर्वस सिस्टीममध्ये बऱ्याच कष्टात हा साप वाचवला. त्याच्या 10 पट विषारी आहे मन्यार. मला काय जरी केला असता तर हे एवढं उकरून झालं नसतं कळलं तुम्हाला. आणि यानंच त्या सापाला मारलेलं आहे. दोघं एका ठिकाणी हे होऊ शकला नसता. म्हणजे काय मुरून उकरू शकलो नसतो. अभिनंदन. काय नाव बाबासाहेब शंकर खोत. मुरुम उकरून